तर गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण थांबलेलो जयपूरला होम पॅलेस हॉटेलमध्ये. हा बघू शकता आपला हॉटेल. बाईक तिकडे आपल्या पार्क लागल्यात. हा हॉटेलचा व्ह्यू आहे आणि हा हॉटेल हायवेपासून बाजूलाच आहे. जर अजमेर रोडला जाता एकदम लगेच पुढे, जास्त पुढे पण नाही, जयपूर सिटीत घुसायला रस्ता आहे ना, जस्ट त्याच्या 2 मिनटावर आहे पुढे हा हॉटेल. चांगलं हॉटेल आहे. इथे स्टे करू शकता. रिजनेबल रेटमध्ये आम्हाला स्टे भेटला इथे. तर बघूया. हे बघा हा आहे आपला हॉटेल. इथे थांबलेलो काल आपण. कल इधर रुके थे. हा इंटरेस्ट है इतना वरती जायला आपल्याला लिफ्ट. आणि ये होटल के अपने स्टाफ है, इन्होंने अपने को अच्छे रेट से ये दिया रूम. बाकी कोई आएगा तो उनको भी मिलेगा ना. बिल्कुल मिलेगा. आणि और इधर खाने का अच्छे से 24 घंटा खाना मिलता है. कभी भी रात को आ जाओ. ये देखो, ये लंच डिनर के लिए. मैं ये कहना चाहूँगा कि अभी जब भी आप आएँ इधर घूमने के लिए, अपना खाना 24 आवर्स है और रूम भी काफ़ी अच्छे हैं और अब किसी भी प्रकार की कोई समस्या नहीं आएगी. आप कभी भी इधर आएँ तो आप इधर ज़रूर रुक के जाना अपने होटल होम पैलेस में. यही कहना चाहता हूँ. और इसका एड्रेस और नंबर मैं अपना दे देता हूँ, आप चेक कर लेना. चला गाईज, निघतो आता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय स्वामी समर्थ. जय श्री सद्गुरू सचेंद्र साईनाथ महाराज की जय. तेव्हा हा हॉटेल होता आपला होम हॉटेल, होम पॅलेस म्हणून. आता आपण इथनं निघत आहे उदयपूरसाठी. आज सब देर से उठे हैं. चला आपण हे बघा, हा हायवे आहे अजमेर हायवे. तर बाजूलाच आहे बघा. अजमेर हायवेच्या बाजूलाच. म्हणजे तुम्ही जर जयपूर सिटी आहे मागे. जयपूर सिटी जस्ट सोडल्यावर 2 ते 5 मिनटावरच आहे हॉटेल. ए रास्ता बंद है. हाँ चलो चलो. आपण आता चाललो आहे ब्रह्मा मंदिर, जो अख्ख्या जगात वर्ल्डमध्ये एकच आहे. आलो आहे तर एक छोटे छोटे स्पॉट करून जाऊया आपण. आणि हायवेपासून आपण राईट मारून आतमध्ये आलो आहे. काही जाता आपण चाललो आहे पुष्करमध्ये. ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, तिथे चाललो आहे. आणि ऊन मजबूत आहे, मजबूत. आणि पूर्ण वर्ल्डमध्ये एकच तो मंदिर आहे ब्रह्मदेवाचा, पुष्करमध्ये. गणपती बाप्पा मोरया. तो वरती मंदिर कसलं आहे रे? तर आपण आता घुसलोय पुष्करमध्ये, पुष्कर विलेज. आणि तिकडे आहे ब्रह्माजी का मंदिर. हे बघा. थांब रे, आम्हाला जाऊ द्या. गल्लीतून काढलाय. एवढा आत गल्ली ते मंदिर. 4 व्हीलर आणले तर कसं व्हायचं. डेंजर ड्रायव्हर इथं, डेंजर ड्रायव्हर. सामने खड़े हैं गौ माता, जो
हिल भी नहीं, रास्ता जाम करके रखा है उन्होंने। गौ माता जी जरा हटिए, हमें भी रास्ता दीजिए। मध्येच राहिले, नाही हिलूंगा, तुम्ही जाना आहे तो जाओ। तर आपण काहीच पोचलो इथे ब्रह्मा मंदिराजवळ। गाडी बाईक सर्व इथे पार्किंगला लावल्या, शूज काढून ठेवल्या, जॅकेट रायडिंग पॅन्ट सर्व इथेच काढून ठेवल्यात हे बघा। आणि आता जाऊया मंदिरात। तर जेवण झालेलं आहे मस्तपैकी, आणि आपल्याला इथे एक सब्सक्राइबर पण भेटलेला है। ये देखो, इसने अपने चैनल को सब्सक्राइब किया है और ये अपना यूट्यूब देख रहे हैं। देखो, हाय कर देना, आ जाओगे आप भी। तर आणि दर्शन तर एक नंबर झाला। राकेश, दर्शनाबद्दल तू काय बोलशील? दर्शनाबद्दल जो आपला नवीन मित्र झाला आहे त्यांनी दर्शन डायरेक्ट गाभाऱ्यात करून दिलं आपल्याला, आणि खरंच थँक्यू करेन मी त्याच्यासाठी, कारण असं दर्शन मला कधीच भेटलं नाही कुठे। स्पेशल थँक्यू, स्पेशल थँक्यू। खरंच मस्त दर्शन झाला, नवीन मित्र झाला आहे आणि दर्शन पण मस्त करून दिलं। चला आता निघूया आपण उदयपूरसाठी। जेवण वगैरे मजबूत झालं आहे बघा, आणि वन साईड आपला इकडे ब्लॉग बघतोय। कुठनं चल पुढे तू। हा आहे मार्केट आपला पुष्पकचा, हा बघा। चला आता आम्ही निघालो आहे उदयपूरसाठी। मस्त वाटलं इथे येऊन, जेवण पण झालं मस्त। तलवार देखो, तलवार। हे बघा, पूर्ण तलवारी, पंजाब तलवार, पंजाब राजस्थानी तलवार। एअरगन पण आहे बा। काय आलं वालवंटामध्ये, हे बघा इकडे वालवंट आहे, आणि तिकडे गोप्रोमध्ये नाही दिसणार, खूप लांब आहे, एक महल आहे, मस्त वाटते। आपने बस टाइम नहीं है ना, नहीं तो सब कर लेते। ये देख, बनवलेत भारी हा, पण इकडे महल आर्किटेक्चर भारी आहे याचा, इकडचा आर्किटेक्चर भारी होता। गाईज मगासपासून आम्ही ना गावागावातूनच फिरतोय, आणि गुगल बाई नुसती फिरवत आहे इकडून तिकडून, इकडून तिकडून, आणि हायवे काय अजून आपल्याला लागलेला नाही। आता असं वाटतं तो 25 किलोमीटर मागे गेलो असतो तो हायवे बरा पडला असता। काय चाललंय, कुठनं रस्ते काढले त्यांनी, ॲडव्हेंचर झालाय करून, तरी परत वॉटर क्रॉसिंग, ॲडव्हेंचर रोड अजून दाखवतोय। अजून किती करायचं, आपल्याला घरी जायचं आहे। आता घरी जाता जाता पण वॉटर क्रॉसिंग रे, ॲडव्हेंचर। आणि मगासपासून आम्ही या रस्त्यावर आहे। हो, हे काय ॲडव्हेंचर आहे, हा कुठल्या गावात आलो आहे काय समजत नाही। हे बघा, हायवे नाही अजून लागला, गावातून बाहेर आलो। चला जरासा बाहेर आलो असं वाटतंय आता। हा, गावातनं बाहेर पडून राईट मारायचं आहे। काहीच फायनली हायवे लागलेला आहे आपला, हा बघा। एवढे गाव करून आलो आणि हायवे लागलेला आहे। आता फक्त राहिली तहान भागवायला याची, पाणी पाहिजे, पाणी। त्या साईडला जायचं आहे ना आपल्याला। चलो हाईवे लगा है दोस्तों, अभी अच्छा लगेगा। अरे काय गावातले रोड होते ते डेंजरवाले, काय की ते रेकॉर्डच केला नाही। गाई म्हशीमध्ये सगळं डेंजर रोड होते। कधी हायवे लागतो असा झालेला, आणि आता हायवेला आलो तर बरं, कारण का एवढं गरम होतं ना, ऊन आहे ना। चलो बाय बाय दोस्तों, बाय बाय। लहान पोरं बघून डायरेक्ट मस्त खुश होतात। रायडर्स बघितले ना, त्यांना एक वेगळाच आनंद वाटतोय। तरी पण जेवढी दिसतात ना लहान मुलं, त्यांना जाम आनंद होतो।
हात केल्याशिवाय राहतच नाही, सर्व हात करत राहतात. आणि रायडर्स लोकांना एवढी इज्जत आहे ना, जामच, खूपच. तुम्ही जर 4 व्हीलर घेऊन या, कोण नाही हात करणार. पण आपण बाईक घेऊन लगेज आणि रायडिंग जॅकेट वगैरे सर्व असेल ना, तुम्ही या साईडला MP UP कुठल्याही रस्त्याला कुठेही जा, लहान मुलं तुम्हाला हात करणार. पण जर तुमच्याकडे 4 व्हीलर कितीही मागाची असू दे, लक्ष देणार पण नाही तुमच्याकडे, तेवढं बघणार पण नाही. फॉर्च्युनर असली तरी नाही बघणार. जरी आपल्याकडे साधी गाडी असली, युनिकॉर्न, बुलेट कोणती, त्यांना ते रायडर्स दिसले ना, बस त्यातच खुश असतात ते. गाईज तर तुम्ही ना जयपूर उदयपूर हायवेने किंवा MP सुद्धा इकडनं येत असेल ना, तर हे जनावरांवर लक्ष ठेवा. गाई बैल हे रस्त्यावर बसले असतात, मग आपला स्पीड लिमिट करूनच चाला. मग पूर्ण रस्त्याला कुठे ना कुठे गाय आणि बैल भेटेलच तुम्हाला. हे बघा मध्येच चालत असतात, आणि जर स्पीड जास्त ठेवू नका, मध्ये पण यायची शक्यता आहे. गाईज आपण आता पिणार आहे कोलंडच्या कुलंड चाय. गाईज आपण कुलंड चाय घेत आहे. ए कोण घेणार? गरम कर ना. तर चाय पिऊन घेतो, जरा फ्रेश होऊया. आपण जमलो चाय प्यायला. हे बघा वहिनी चहा पिते, पण राकेशचा एक प्रॉब्लेम आहे, राकेश चाय पित नाही, त्याला चहाच नाही आवडत. मग तुला काय आवडतं? घे काहीतरी. गाईस पुन्हा एकदा आपण चाय वगैरे पिऊन मस्त फ्रेश झालेलो आहे, आणि आता फुल एनर्जी. पुन्हा एकदा जरा थांबलो ना आपण 1-1 तासांनी, 1-1-1.5 तासांनी मग एनर्जी येते. जर काय वाटलं तर बिंदास थांबायचं, 5 मिनटं थांबायचं, फ्रेश व्हायचं आणि राईडला सुरुवात करायची. पुन्हा नव्याने एनर्जी चालू होते. आणि आता बघा इथे या रस्त्याला गाई बैल नाहीत जास्त, आणि हायवे कडक. जयपूर उदयपूर अहमदाबाद पडासली काय नाव आहेत ना, डेंजर. आणि कडक असा हायवे, मस्त मक्खनवाला रोड. आणि आता कसं ऊन नाही ना, तर आता आपल्याला 11 किलोमीटरवर उदयपूर आहे. 11च ना दादा? हे वातावरण थंड आहे. राकेश पुढे, दादा खूप मागे राहिलाय. आता या रस्त्यावर बरं आहेत का गाई बैल नाहीत. मगाशी अंतर कापता येत नव्हता, गाई बैल ना दुपारचा. स्पीडला लगेच फरक पडतो. बाबा के दर्शन हो गए अपने को. मस्त भव्य मूर्ती आहे भोले बाबाची, आणि खूप लांबून दिसत होती. मी मगाशी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, पण नंतर बघितलं का गोप्रोमध्ये ती कवर होत नव्हती. म्हणजे एकदम खूप छोटी वाटत होती. आपला एक ऑलरेडी वाईड अँगल आहे ना. हे बघा मस्त वाटतंय भोले बाबा की मूर्ती. जय. पण तिथे राकेश बोलते एक राऊंड मारून येऊया. आता चालू आहे भोले बाबाच्या इथे. राकेश पुढे गेला आहे, तिथनं फक्त थांबणार नाही आपण, एक फक्त राऊंड मारून येणार आहे जवळ ना, जरा दर्शन घेऊन. तर चांगला नजारा वाटला. बघूया, जाऊया मस्त. जर थांबलेच तर आपला एक थंबनेलसाठी फोटो पण होऊन जाईल. हे बघा काहीच आपले कृष्ण कन्हैया, मस्त मूर्ती वाटतं आणि भारी. आणि इथे आपल्या या साईडला आहेत भोले बाबा. भारी नजारा वाटतोय, एक नंबर. तर काहीच आपण आता याला सर्कल मारून निघत आहे. दादा पुढे काहीतरी वरात पण चालू आहे लग्नाची. चला दादा आला. या ढिंकी टिकी ढिंकी टिकी. हा भाई इथे वरात चालू आहे.
चला. तर राकेश पुढे हे बघा, शिव शंभो आणि कृष्ण कन्हैया दोन्ही एक साथ. चला रे. हे बघा आता इथे जरासं नेटवर्क नाही, डिस्कॉर्डला कोणच कनेक्ट नाही. नेटवर्क आला का कनेक्ट होऊ. आणि आता अंधार झाला आहे. उदयपूर किती आहे आता मला माहीत नाही. राकेश मॅप लावतोय आणि दादा. आणि मस्त वाटलं तिथे आल्यासारखं काहीतरी वाटलं, भारी होतं. तर तिथं ते कृष्णची बासुरीचा हे ठेवलं ना, साऊंड मस्त स्लोमध्ये मस्त वाटत होता. नेटवर्क नाही रे. अरे हेल्मेटची ग्लास ना आपली खराब झाली आहे, एक स्क्रॅचेस आले आहेत. आता नेक्स्ट राईडला आपल्याला ग्लास पण चेंज करना पडेगा. का उजेड स्प्रेड होतो आहे. डेला काही प्रॉब्लेम येत नाही, पण नाईटलाच डायरेक्ट उजेड स्प्रेड, समोरच्या गाडीचा लाईटचा उजेड डायरेक्ट स्प्रेड होत आहे. तर गाईज आम्ही उदयपूरच्या अजून 20 किलोमीटर अगोदर थांबलो आहे. हा इथे गेस्ट हाऊस जरा चांगलं वाटलं म्हणून आम्ही थांबलो. सकाळी लवकर निघूया. आता अंधार पण झाला म्हणून आम्ही पुढे नाही गेलो. बाजूलाच हॉटेल आहे, जेवण वगैरे करून आज लवकर झोपून सकाळी लवकर निघणार आहे. तर ट्रॅव्हल स्टोरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अवतार बिघडला आहे बघा तुम्ही. आता फ्रेश वगैरे नाही झालो, रूमवर जाऊन फ्रेश होतो. पहिला ब्लॉग खाली जॉईन करतो, रूमवर परत 10 असा बंदी असतो, असं मग फ्रेश कधी होतो असं होतं. चलो बाय बाय, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र.